नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय संरक्षण दलातील रडार, विमाने आणि हेलिकॉप्टर्स यांची माहिती घेणार आहोत. कालच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय संरक्षण दलात सामील असलेली क्षेपणास्त्रे आणि त्या क्षेपणास्त्रांचा विकास कार्यक्रम इंटिग्रेटेड गायडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम कशा पद्धतीने राबवला गेला याबाबतची चर्चा केली. आज भारतीय संरक्षण दलात असलेली रडार्स नेमकी कोणती आहेत, विमानं आणि लढाऊ हेलिकॉप्टर्स याबाबतची चर्चा करत आहोत. सर्वप्रथम भारतीय संरक्षण दलातील रडार. आता रडार म्हणजे काय, तर अशी एक शोध यंत्रणा आहे, डिटेक्शन सिस्टीम आहे की जी रेडिओ तरंगाचा उपयोग करून अवकाशातील, जमिनीवरील किंवा पाण्यातील संशयास्पद वस्तू किती अंतरावर आहे, कोणत्या दिशेने मार्गक्रमण करत आहे, तिचा वेग काय आहे याबाबतची माहिती तात्काळ घेत असते. आणि रडारद्वारे विमाने असतील, जहाजे, अवकाशयान, क्षेपणास्त्रे, वाहने, हवामानाची सुद्धा या माध्यमातून माहिती घेता येत असते. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अनेक देशांनी लष्करी उपयोगासाठी रडार यंत्रणा विकसित करण्यावर भर दिला. खरं तर रडार ही संकल्पना सगळ्यात पहिल्यांदा 1940मध्ये अमेरिकेच्या नौदलाने विकसित केली. त्यांनी रडार या शब्दाची कोड अशी केली की रेडिओ डिटेक्शन अँड रेंजिंग, म्हणजेच रडार. त्याचे आद्याक्षर बनून रडार हा शब्द बनला. स्वातंत्र्योत्तर काळात भारतात रडार विकसित करण्यादृष्टीने प्रयत्न सुरू करण्यात आले. 1960 साली भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये रडारची निर्मिती प्रक्रिया सुरू करण्यात आली. या संस्थेकडून IRMA हे रडार सगळ्यात पहिल्यांदा बनवण्यात आलं. भारतात इलेक्ट्रॉनिक्स अँड रडार डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट अर्थात LRD ही बंगलोर येथे स्थापन असलेली जी प्रयोगशाळा आहे ती DRDO अंतर्गत काम करते आणि तिच्यावरच रडारच्या विकासाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. आतापर्यंत या संस्थेने विकसित केलेले 7 महत्त्वाचे रडार असे आहेत. पहिला आहे इंद्रा अर्थात इंडियन डॉपलर रडार, INDRA. 2D फिरतं सर्वेलन्स रडार आहे. कमी स्तरावरच्या म्हणजे लो लेवलच्या जे टार्गेट असतात त्यांच्या शोधासाठी आहे. ॲटोमॅटेड आहे आणि स्वयं ट्रॅक व्हाईल स्कॅन TWS ही यंत्रणा त्याच्यामध्ये विकसित करण्यात आलेली आहे. इंटिग्रेटेड आयडेंटिफिकेशन फ्रेंड ऑर फो सिस्टीम आणि जास्त वेगवान लक्ष्याच्या शोधासाठी वेगवान स्कॅनिंग ही या रडारची वैशिष्ट्ये आहेत. अर्थातच भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडकडून निर्मिती आहे. इंद्रा 1 आणि इंद्रा 2 अशा 2 आवृत्त्या सध्या आहेत. आणि महत्त्वाची बाब अशी की भारतीय लष्कर आणि भारतीय हवाई दलाकडून तर वापर होतोच होतो, पण त्याचबरोबर श्रीलंकेच्या हवाई दलाकडून सुद्धा या रडारचा वापर होतो, इंद्राचा, जे भारताकडून त्यांनी घेतलेले आहेत. पुढचा रडार आहे महत्त्वाचं राजेंद्र रडार. हे बहुविध वैशिष्ट्य असलेलं पॅसिव्ह इलेक्ट्रॉनिकली स्कॅन्ड ॲरे या प्रकारचं हे ॲरे रडार आहे. DRDOने विकसित केलेलं आहे आणि एकाच वेळी सर्वेलन्स पण आणि ट्रॅकिंग पण अशा दोन्हीही बाबी एकाच वेळेस करू शकतं आणि प्रामुख्याने ग्राउंड सर्वेलन्ससाठी याचा वापर केला जातो. ॲट अ टाईम 64 टार्गेटचा शोध घेण्यास ते सक्षम आहे आणि पल्ला 4 किलोमीटर ते 150 किलोमीटर असा आहे आणि उंची म्हणाल तर मग 18 किलोमीटरपर्यंतची उंची. अशा प्रकारची 18 किलोमीटर उंचावरचं टार्गेटचा शोध घेतं किंवा जर जमिनीवर असेल तर साधारणपणे 150 किलोमीटरपर्यंत लांबचा त्याला सेन्स येतो. तिसरा आहे सेंट्रल ॲक्विजिशन रडार अर्थात 3D CAR. हे 3D आहे, S बँड आणि नौदल आणि हवाई दलासाठी DRDOने विकसित केलेलं आहे. या रडारची लक्षात ठेवण्यायोग्य बाब असे की हवाई दलासाठी जी आवृत्ती आहे तिला रोहिणी असं नाव आहे आणि भारतीय नौदलासाठी जी आवृत्ती आहे तिला आहे रेवती असं नाव. म्हणजे हे रोहिणी आणि रेवती लक्षात ठेवा. भारतीय लष्करासाठी सुद्धा या रडारची 3री आवृत्ती विकसित सध्या केली जात आहे. आणि हे रडार आकाश एअर डिफेन्स सिस्टीम जी आहे तिचं आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली तर त्याचा प्राण आहे. म्हणजे आकाशमध्ये ही रडार सिस्टीम बसवलेली असते. 18 किलोमीटरपेक्षाही अधिक उंचीवरील आणि 200 किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावरील टार्गेटचा शोध घेण्यास ही सक्षम आहे. सुपरसॉनिक वेगाने म्हणजे मॅकमध्ये जे आपण वेग मोजतो 3 मॅक प्लस जरी असला, म्हणजे 3 मॅक प्लस वेगाने जे विमानं जातात त्यांचासुद्धा अचूकपणे हे रडार वेध घेऊ शकतं.
आणि टेट्रा ट्रक या वाहनावर हे बसवण्यात आलेले आहे. त्यामुळे अगदी युद्धभूमीवर ते नेता येतं. टेट्रा ट्रकवर ते लोड केलेलं असतं. चौथा आहे स्वाथी वेपन लोकेटिंग रडार WLR. सी बँड पल्स डॉपलर रडार आहे. आणि वेपन लोकेटिंग रडार अर्थात शत्रू सैन्याचा तोफखाना कुठे आहे, शत्रू सैन्याची आर्टिलरी कुठे आहे, शत्रू सैन्याचे रॉकेट लॉन्चर्स कुठे आहे त्याचा शोध बरोबर ते घेत असते. आणि त्याचा शोध घेण्यासाठीच आपण याचा वापर करतो. एकाच वेळी 7 टार्गेट्सचा शोध घेण्यासाठी सक्षम आहे. आणि विशेष करून LOC पलीकडे जे पाकिस्तानी सैन्याचा तोफखाना असेल किंवा आतंकवादी तळ असतील त्यांचा शोध घेण्यासाठी हे उपयुक्त आहे. पाचवा आहे अश्विनी 4D डिजिटल बीम फॉर्मिंग टेक्नॉलॉजी असलेलं हे रडार आहे. आणि कमी स्तरीय लक्ष्याचा शोध घेण्यासाठी निर्मिती आहे. म्हणजे -20 ते 55 डिग्री सेल्सिअस तापमानातसुद्धा हे काम करण्यात सक्षम आहे. अगदी थंड ते अतिशय उष्ण अशा दोन्ही प्रकारच्या वातावरणाशी जुळून घेऊ शकतं. वाहून न्यायला अतिशय सोपं आहे. एखाद्या ट्रकमध्ये आपण चित्रात पाहू शकता, एखाद्या ट्रकमध्ये ते लोड केलं जातं आणि त्यामुळे युद्धभूमीवर किंवा अगदी दुर्गम प्रदेशातसुद्धा ते वाहून नेता येऊ शकतं. 200 किलोमीटर अंतरापर्यंत आणि समुद्रावर 5 किलोमीटर उंचीपर्यंतच्या टप्प्यातील लक्ष्याचा शोध घेण्यास ते सक्षम आहे. अरुध नावाचं एक आहे. हे मध्यम शक्तीचं रडार आहे. RA मल्टी फंक्शन 4D रडार असं त्याचं स्वरूप आहे. आणि हवेतील लक्ष्य जे असतील म्हणजे त्यात लढाऊ विमानं असतील, बॅलिस्टिक मिसाईल्स असतील यांचा आपोआप शोध घेऊन त्यावर पाळत ठेवण्यास हे सक्षम आहे. 400 किलोमीटर अंतरापर्यंत त्याची पाळत ठेवण्याची रेंज आहे. PJT 531 बॅटलफील्ड सर्व्हेलन्स रडार आहे. नावाप्रमाणेच 2D शॉर्ट रेंज बॅटलफील्ड म्हणजे युद्धभूमीवर वापर होईल अशा पद्धतीचं आहे. प्रीमियर सर्व्हेलन्स रडार आहे. भारताबरोबरच इंडोनेशिया आणि सुदान या देशांकडून पण वापर होतो. सरपटणारे जे सैनिक असतात किंवा लोकांचा समूह, शस्त्रसज्ज वाहनं, अवजड वाहनं तर यांचा शोध या रडारने बरोबर टिपला जातो. आता काही रडार असे आहेत की जे आपण स्वदेशी नाहीत तर परदेशी टेक्नॉलॉजीने किंवा अगदी थेट रडारच आपण परदेशातून विकत घेतले अशा पद्धतीने काही रडार आपण डेव्हलप केलेत परदेशी सहकार्यातून. त्यातला महत्त्वाचा आहे फाल्कन रडार. याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न पण येऊन गेला आहे कोणत्या देशाकडून घेतला वगैरे. तर फाल्कन रडार आहे इस्रायल या देशाकडून आपण विकत घेतलेलं फाल्कन रडार. फाल्कन रडार सिस्टीम खरेदीचा करार आपण 2004 सालीच खरं तर केला होता. भारत आणि इस्रायल दरम्यान तो करार त्यावेळेस जवळपास $1 अब्ज किमतीचा झाला होता. आणि त्यावेळेस ठरलं होतं की आपल्याला 3 अशा प्रकारच्या फाल्कन रडार सिस्टीम्स हव्या होत्या त्यावेळेस. फाल्कन ही हवेतील धोक्याबाबत पूर्वसूचना देणारी आणि त्याचं नियंत्रण करणारी हवाई रडार यंत्रणा आहे. फाल्कन एअरबोर्न वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टीम, त्याला AWACS असं नाव त्याच्यामुळंच पडलेलं आहे. AWACS. खरं तर AWACS यंत्रणेने सज्ज असलेल्या देशांच्या क्लबमध्ये भारताचा खरं तर उशिरा प्रवेश झालेला आहे. या रडार यंत्रणेचं वैशिष्ट्य असं आहे की ही रडार यंत्रणा जमिनीवर स्थापित करण्याऐवजी हवेतच एअरक्राफ्टमध्ये ती स्थापित केली जाते. म्हणजे विमानात चित्रात दाखवल्याप्रमाणे ती विमानालाच फिट केलेली असते. आता ह्या चित्रात जे विमान आहे ते आहे रशियाचं IL-76 हेवी लिफ्ट मिलिटरी एअरक्राफ्ट आणि त्यावरच ती रडार यंत्रणा बसवलेली आहे. म्हणजे एका जमिनीवर बसण्याऐवजी ती फिरती असते. त्यामुळं हे अधिक सक्षम आहे. त्यामुळे जमिनीवर रडारपेक्षा यंत्रणा हवेतून जे काही आपल्याकडं हल्ले होऊ शकतात क्रूज क्षेपणास्त्रांचे वगैरे तर ते हल्ले परिणामकारकरित्या परतावून लावण्याची त्याच्यामुळं आपली कॅपॅसिटी वाढलेली आहे. हवेतील लक्ष्याचा अचूक शोध हे रडार घेत असतं. आणि आता सांगितल्याप्रमाणे रशियाच्या एअरक्राफ्टवर ते बसवण्यात आलेलं आहे. आणि सर्व प्रकारच्या हवामानात जवळपास 400 किलोमीटरपर्यंतच्या पल्ल्यापर्यंत नजर ठेवण्यात आणि ॲट अ टाईम 60 टार्गेटचा भेद रोखण्यास हे सक्षम आहे. आणि 360 अँगलमध्ये ते फिरून ॲक्टिव्ह इलेक्ट्रॉनिकली स्कॅनिंग ॲरे AESA हे या प्रकारचं रडार आहे. फाल्कन रडार लक्षात ठेवण्यायोग्य मुद्दे असे की हे विमानावर बसवलेलं आहे आणि आपण ते इस्रायलकडून घेतलेलं आहे. भारतीय संरक्षक दलातील आता हेलिकॉप्टर्स आणि विमानं यांची आपण माहिती घेऊया. रडारचे संपले. आता भारतात कोणते लढाऊ विमानं आहेत आणि कोणती लढाऊ हेलिकॉप्टर्स आहेत याचा आपण माहिती घेत आहोत. संरक्षण दलातले पहिल्यांदा लढाऊ विमानं बघूया. सुखोई Su-30 MKI हे विमान आहे. अतिशय प्रसिद्ध विमान आहे.
सुखोई ही रशियाची विमान निर्मिती करणारी कंपनी आणि या कंपनीची स्थापना मॉस्कोला 1939ला पॉवेल सुखोई यांनी केली होती. त्यामुळे तिचं नाव सुखोई पडलेलं आहे. आणि कंपनीने स्थापनेपासूनच सातत्याने वेगवेगळ्या प्रकारच्या लढाऊ विमानांची निर्मिती केली आणि त्यापैकीच सुखोई Su-30 MKI हे 2 जेट इंजिन असलेलं बहुउपयोगी लढाऊ विमान आहे. आणि रशियाच्या सुखोईने विकसित केलेले विमान भारताच्या हवाई दलासाठी HAL म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या माध्यमातून निर्माण करण्याबाबतचा करार किंवा सौदा भारत सरकारने 2000 सालीच रशियाबरोबर केला आहे. आणि HALच्या माध्यमातून अशी 140 लढाऊ विमानं निर्माण करण्याबाबतचा हा करार होता. म्हणजे तंत्रज्ञान असेल सुखोईचं, मात्र त्याची निर्मिती भारतीय हवाई दलासाठी करणार HAL हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड. रशियन बनावटीचं पहिलं सुखोई MKI 30 किंवा 30 MKI हे विमान भारतीय हवाई दलात सगळ्यात पहिल्यांदा सामील झालं 2002 साली स्वीकारण्यात आलं म्हणजे ॲक्च्युली. आणि भारतात निर्माण झालेलं हे रशियाकडून आलेलं आणि नंतर आपण लायसननुसार भारतात जे तयार केलं HALने सुखोई 30 MKI हे 2004 पासून आपल्या हवाई दलाच्या सेवेत सामील झालेलं आहे. नंतरच्या काळात मग आणखी MKI खरेदी आणि केली आपण, काही इथंच तयार केली आणि एकूण विमानांची संख्या जवळपास 272 वरून 314पर्यंत वाढवण्यात आली. आता सध्या जर विचार केला तर सध्या भारतीय हवाई दलाच्या सेवेत अशी 240 Su-30 MKI ही प्रकारची विमानं आहेत. 2 चालक दल असलेलं हे विमान आहे आणि 22 मीटर लांब असे आहे. वजन जवळपास 18,400 मीटर आहे. 22 मीटर लांब आणि वजन 18,400 किलोग्रॅम आहे. आणि कमी उंचीवर म्हणजे साधारणपणे विमानं ज्या रेंजने प्रवास करतात त्या उंचीवर 1.2 मॅक म्हणजे जवळपास 1350 किलोमीटर प्रति तास आणि जास्त उंचीवर म्हणजे 2 मॅक जास्त उंची जर असेल तर 2 मॅक म्हणजेच 2100 किलोमीटर पर आवर इतका वेग या विमानाचा आहे आणि पल्ला त्याचा 3000 किलोमीटर इतका आहे. चाचणीसाठी 22 नोव्हेंबर 2017ला ब्राह्मोस हे सुपरसॉनिक क्रूज मिसाईल जे आहे आपलं ते सुखोई विमानातून यशस्वीरित्या लॉन्च करण्यात आलं. म्हणजे शत्रूच्या घरात घुसून लक्ष्यभेद करण्याची क्षमता असलेलं भारताचं हे सुपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्र जे ब्राह्मोस ते आता सुखोई MKI 30 या विमानातून बसवण्याची सिस्टीम आपण विकसित केलेली आहे. ही एक महत्त्वाची बाब आहे. 18 जानेवारी 2018ला भारताच्या पहिल्या महिला संरक्षण मंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी या सुखोई विमानातून भरारी घेत या विमानाला भारतीय हवाई दलात किती मानाचं स्थान आहे हे अधोरेखित केलं. 2020पर्यंत 2020च्या अखेरीस आपल्याकडं अशी 270 विमानं असणार आहेत आणि MiG-21ची आणि MiG-27ची सुद्धा जागा ही लढाऊ विमानं घेणार आहेत. आता 20 जानेवारी 2020 रोजी एक महत्त्वाची घटना घडलेली आहे की भारतीय हवाई दलाने तामिळनाडूतल्या तंजावूर या ठिकाणी सुखोई MKI 30 या विमानाचे पहिले कायमस्वरूपी स्क्वॉड्रन ज्याला टायगर शार्क असं नाव आहे ते उभारलेलं आहे. आणि त्यावेळी भारताचे आपले नवे एक जे पद तयार केले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत हे पण हजर होते आणि हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल RKS भदौरिया हे सुद्धा यावेळेस उपस्थित होते. म्हणजे आता सध्या तरी 4 सुखोई 30 त्या ठिकाणी ठेवले जाणार आहेत, पण भविष्यात म्हणजे 2021 ते 22 या दरम्यान या ठिकाणी आणखी 8 सुखोई 30 MKI प्रकारची विमानं ब्रह्मोस क्षेपणास्त्रांनी सज्ज असलेली ती त्या ठिकाणी बसवली जाणार आहे. आता MiG विमानं, खरं तर MiG म्हणजे मिकोयान आणि गुरेविच ही रशियन विमान कंपनी आहे आणि तिचं मुख्यालय मॉस्कोला आहे. 1939 साली RD मिकोयान आणि मिखेल गुरेविच यांनी ही स्थापन केली आणि म्हणून त्याचं MiG मिकोयनचं MiG आणि गुरेविचचं जी असं MiG हे नाव त्याच्यामुळे स्थापन झाले. MiGकडून लष्करासाठी विमानं बनवण्याबरोबरच नागरी हवाई वाहतुकीसाठी सुद्धा विमान निर्मिती केली जाते आणि अलीकडच्या काळात या कंपनीने मानवरहित विमानं म्हणजेच ड्रोनची सुद्धा निर्मिती सुरू केलेली आहे. सध्याच्या रशियन आणि पूर्वाश्रमीच्या सोव्हिएत युनियनच्या हवाई दलासाठी MiG कंपनीनं वेगवेगळ्या प्रकारची विमानं पुरवलेली आहेत.
सध्या मिग विमानांचा रशियासह उत्तर कोरिया, उत्तर व्हिएतनाम आणि भारताच्या सुद्धा सैन्य दलात समावेश आहे आणि अमेरिकेच्या सुद्धा ताफ्यात या प्रकारच्या विमानांचा समावेश आहे. याशिवाय काही अरब देशांकडे सुद्धा मिग विमान आहेत. म्हणजे मिग विमानं ही मूळ आहेत रशियाची. आता मिग विमानांच्या जसं सुखोईच्या बाबतीत आपण रशियाशी करार केला आणि मग इथंच याची एलनी बनवली, तसं मिगच्या बाबतीत पण झालेलं आहे. मिग विमानांचा वापर भारतीय सैन्य दलाकडून मागच्या 50 वर्षांपासून सुरू आहे. भारत आणि रशियात जो करार झाला त्यानुसार मिग विमानांचे सुट्टे भाग आणि त्याची टेक्नॉलॉजी रशियाकडून आपण आयात करतो आणि त्या आधारे भारतात ओझरला म्हणजे नाशिक या ठिकाणी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या माध्यमातून त्याची निर्मिती केली जाते. म्हणजे आपल्याकडे ते लायसन आहे बनवण्याचं, पण मूळ विमान आहे ते रशियाने विकसित केलेलं मिग. अर्थात मिगची बरीच व्हेरियंट्स आहेत. मिग 1, 3, 9, 15, 17, 19, 21, 23, 25, 27, 29, अगदी मिग 35सुद्धा विकसित झालेलं आहे. आणि त्यामुळं आपल्याकडं यापैकी सगळीचे सगळे नाहीत. आपल्याकडं प्रामुख्याने मिग 21, मिग 27 आणि मिग 29 ही 3 व्हेरियंट्स मिग विमानाची आहेत. त्यापैकी मिग 21 बिसन हे जगातलं पहिलं सुपरसॉनिक जेट एअरक्राफ्ट आहे. एक इंजिन आहे, एक सीट आहे आणि हवाई हल्ल्यासह जमिनीवर हल्ल्यासाठी सुद्धा हे सक्षम आहे. आणि अजूनसुद्धा हे जगातलं सगळ्यात म्हणजे सर्वोत्तम लढाऊ विमान मानलं जातं. कोणतं? मिग 21 बिसन. भारतीय हवाई दलाच्या पाठीचा कणा, बॅकबोन ऑफ इंडियन एअरफोर्स अशी त्याची ओळख आहे. 1971ला ज्यावेळी भारत पाकिस्तान युद्ध झालं त्या युद्धाच्या वेळी या विमानांनी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली होती. आणि सध्या या हवाई दलाचा वापर फक्त इंटरसेप्टर म्हणून केला जातो, शत्रूच्या विमानांचा शोध घेणे वगैरे यासाठी. आता ह्या विमानांच्या संदर्भात अलीकडच्या काळात घडलेली सगळ्यात महत्त्वाची घटना अशी, म्हणजे त्याच्यावर पण प्रश्न येऊन गेले आहेत की आपला जो अभिनंदन वर्धमान विंग कमांडर पाकिस्तानच्या हद्दीत गेल्यानंतर त्या ठिकाणी ते विमान पाडण्यात आलं होतं. ती इन्सिडेंट घडलं तर ते त्यांच्याकडे जे विमान होतं ते मिग 21 बिसन हे विमान होतं. 27 फेब्रुवारी 2019ला भारतीय हवाई दलातले जे मिग विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे चालवत असलेलं मिग 21 बिसन हे आपल्या पाकिस्तान आणि भारतादरम्यान जी LOC आहे, लाईन ऑफ कंट्रोल, त्याच्यापासून 7 किलोमीटर आत पाकिस्तानी हद्दीत अर्थात पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेल्यावर पाकिस्तानी क्षेपणास्त्रांनी ते पाडलं होतं. अर्थात ते पाडल्यानंतर मग अभिनंदन वर्धमान सुरक्षितरित्या ते पडण्या अगोदरच तिथून पॅराशूटने उतरले होते. परंतु ते उतरले पाकिस्तानच्या हद्दीमध्ये. पाकिस्तानच्या हद्दीत उतरल्यानंतर त्यांना पकडण्यात आलं. मात्र हे सगळं घडत असताना किंवा यांचं विमान पाडण्या अगोदर यांनीसुद्धा पाकिस्तानच्या हवाई दलाचं लॉकहीड मार्टिन F-16 हे विमान पाडलं होतं अशी एक माहिती आहे. अर्थात त्याच्यावर अजून कन्फर्मेशन नाही. मात्र पाकिस्तानच्या हद्दीत जाऊनसुद्धा अभिनंदन वर्धमान यांना सोडवण्यासाठी भारताने अतिशय मुत्सद्देगिरीने पावले उचलली आणि 2च दिवसात भारताने त्यांची 1 मार्च 2019 रोजी पाकिस्तानच्या ताब्यातून सुरक्षितरित्या आपण त्यांची मुक्तता करून, म्हणजे 27 फेब्रुवारी ते 1 मार्च फक्त 2-3 दिवसच ते, म्हणजे 27-28 2च दिवस ॲक्च्युली. 1 मार्चला तर ते भारतात परत आले. ही एक महत्त्वाची घटना आहे. आणि आता मिग 21 बिसन जी विमानं आहेत ती आता आणखी पुढच्या काही कालावधीत ती रिटायर केले जाणार आहेत आणि त्यांच्या जागी आपण स्वदेश निर्मित जे तेजस लाईट कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट बनवलेले हलकं लढाऊ विमान ते आता हवाई दलात आपलं मिग 21ची जागा घेणार आहेत. 2022 ते 2024पर्यंत ही कार्यवाही होईल. सध्या भारतीय हवाई दलाकडं मिग 21 प्रकारची 54 विमानं आहेत, हे लक्षात ठेवा. आता मिग 27 हे सुद्धा एक महत्त्वाचं विमान आहे. 1999च्या कारगिल युद्धात यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली होती आणि मिग 27च्या प्रकारची विमानं 27 डिसेंबर 2019 आता मागच्याच वर्षी ही हवाई दलातून निवृत्त करण्यात आलेले आहेत. का? याचं कारण असं की अलीकडच्या काळात या प्रकारच्या विमानांच्या अपघातात बऱ्याच वेळेस वाढ झाली. तर म्हणजे सरासरी दरवर्षी सरासरी 2 तरी विमानं मिग प्रकारची विमानं ही ॲक्सिडेंट होतो त्यांचा. म्हणजे त्यांच्या ॲक्सिडेंटमध्ये वाढ झाल्यामुळं त्यांना उडत्या शेवपेट्या असंही संबोधल्याला सुरुवात केली होती. त्यामुळं मग असा निर्णय घेतला की ती टेक्नॉलॉजी आता
बदलून किंवा त्याच्याऐवजी दुसरी विमानं आपण आपल्या ताफ्यात समाविष्ट करूया. त्यामुळे आता MiG-27 हे अधिकृतरित्या 27 डिसेंबर 2019 रोजी MiG-27 शेवटचं उड्डाण झालं. 7 विमानांनी उड्डाण केलं जोधपूरला आणि तिथंच ते आता रिटायर झालेले आहे. खरं तर यांचा समावेश 1984-85 मध्ये झाला होता आपल्या हवाई दलामध्ये आणि हवाई दलासाठी 165 MiG-27 प्रकारची विमानं बनवण्याचं लायसन्स HALला मिळालं होतं. तेवढी बनवली पण त्यानंतर मग त्यांचं अपग्रेडेशन करायची वेळ ज्यावेळेस आली 2006 मध्ये, त्यापैकी 84 विमानांचंच फक्त अपग्रेडेशन केलं आणि तेवढीच ताफ्यात सामील होती. मात्र आता ही सगळी विमानं आता निवृत्त करण्यात आलेली आहेत. ही विमानं बहादूर या नावाने ओळखली जायची. त्यांचं नाव होतं बहादूर. म्हणजे जनरली या विमानांचं एक कोड नेम जे ठरवलं जात असतं, तर त्यापैकी MiG-27चं बहादूर असं कोड नेम होतं. दरवर्षी या विमानांचा 1-2 तरी विमान ॲक्सिडेंट यांचा व्हायचा, म्हणून यांचं निवृत्त करण्याचं निर्णय घेतला आहे. आता त्यांचं फक्त म्युझियममध्ये आपल्याला ते पाहायला मिळेल. आणि आता मग MiG-27 जे रिटायर होईल त्याची जागा कोण घेतं आहे, तर MiG-21 घेते. आणि MiG-21 सुद्धा आणखी 1-2 वर्षात रिटायर होणार आहेत, त्याची जागा तेजस घेणार आहे, हे लक्षात असू द्या. MiG-27 विमानं ताफ्यातून निवृत्त करणारा भारत हा शेवटचा देश ठरला आहे. म्हणजे ज्यांच्याकडे अगोदर होती त्या सगळ्यांनी रिटायर केली, पण आपण खूप दिवस त्याला म्हणजे जवळपास 35 वर्ष आपण त्या विमानांना आपल्याकडे सामील करून ठेवलेलं होतं. असो, MiG-27ची जर वैशिष्ट्य बघायला गेलं तर जवळपास 17 मीटरची त्याची लेंथ आहे. एक इंजिनचं आहे. 2000 किलोमीटर पर हवर इतका स्पीड ते गाठू शकतं. आणि 84 साली ते आपल्याकडं आल्यानंतर कारगिलच्या युद्धात भाग घेतला महत्त्वाचा. आणि आता शेवटी ते विमान 5 मीटर उंचीचं ते एकंदरीत विमान आहे, तर ते आता रिटायरमेंट त्याची झालेली आहे. हे लक्षात असू द्या की MiG-27 अलीकडच्या काळात म्हणजे डिसेंबर म्हणजे अगदी 4-5 महिन्यापूर्वीचीच घटना आहे. MiG-27 विमान आपल्याकडून आपण रिटायर केलेले, महत्त्वाची घटना. आता MiG-29 रशियाने बनवलेल्या MiG-29 विमानांचा पहिला ग्राहक हा खरं तर भारतच होता. आणि MiG-29 निर्मिती अवस्थेत असतानाच 1980ला भारतीय हवाई दलाने 66 MiG विमानांची म्हणजे MiG-29 प्रकारच्या विमानांची आपण खरेदीची ऑर्डर दिली होती. 85 साली विमानं भारताला मिळाली. आणि ज्यावेळेस कारगिलचं युद्ध सुरू होतं त्यावेळेससुद्धा या विमानांनी सुद्धा महत्त्वाची कामगिरी बजावली होती. म्हणजे मिराज 2000 जी विमानं आहेत त्यांना एस्कॉर्टिंग करण्याचं काम विमानांनी केलं होतं. 2007ला रशियाने भारताच्या HALला याचं निर्मिती करण्याचं लायसन्स दिलेलं, त्याच्यामुळे आता आपण ते भारतातसुद्धा बनवतो. आणि सध्या हवाई दलाच्या ताफ्यात या प्रकारची 65 विमानं आपल्याकडं आहेत. आता मिराज हे एक महत्त्वाचं विमान आहे. आता हे विमानसुद्धा कुणी बनवले बघा, फ्रान्स. म्हणजे ॲक्च्युली प्रश्न कसे परीक्षेला येतात की MiGमध्ये आपला सहभागी देश कोणता आहे, किंवा MiG विमानं आपण कोणाकडून घेतली, किंवा मग मिराज विमानं कोणाकडून घेतली, पुढे राफेल नवीन विमान जे आहे ते कोणाकडून घेतो आहे, किंवा वेगवेगळे हेलिकॉप्टर्स कोणाकडून घेतली, कोणत्या देशाकडून घेतली, तर त्याच्यावर हमखास प्रश्न येतात. त्यामुळे हे लक्षात असलं पाहिजे. मिराज 2000 प्रकारचे जे विमानं आहेत, मिराज 2000 हे विमान आपण घेतले फ्रान्सकडून. आणि कंपनीचं नाव आहे देसॉल्ट. ही तीच कंपनी आहे की ज्या कंपनीकडून आपण राफेल विमानांची नवीन ऑर्डर दिलेली आहे. मिराज 2000 हे एका इंजिनाचंच विमान आहे. 4थ्या पिढीतलं जेट फायटर विमान आहे. 70च्या दशकात देसॉल्ट एव्हिएशन या फ्रेंच हवाई कंपनीने हे हवाई दलासाठी बनवलं. आणि हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर अशा दोन्ही प्रकारचं ते मारा करू शकतं. आपण ते कधी घेतलं तर 1982ला आपण 36 मिराज 2000 प्रकारच्या विमानांची ऑर्डर दिली. कारण का तर त्यावेळी झालं असं की अमेरिकेने F-16 ही त्यांची जी लढाऊ विमानं होती ती विमानं भारताला न देता पाकिस्तानला दिलेली होती. आणि म्हणून मग आपल्याला नाईलाजाने का होईना पण मग अमेरिकेऐवजी आपण फ्रान्सला अप्रोच झाला आणि फ्रान्सकडून ही विमानं आपण खरेदीचा निर्णय घेतला होता. मिराज 2000ची 7 विमानं सगळ्यात पहिल्यांदा 29 जून 1985ला दाखल झाली. आणि मग त्यानंतर मग ती विमानं आपण फ्रान्सकडून घेतच राहिलो. या विमानांना भारतीय नाव आहे वज्र. हे पण लक्षात असू दे, नाव भारतीय नाव आहे वज्र. आणि भारतीय हवाई दलात सध्या अशी 51 विमानं आहेत मिराज 2000 प्रकारची. कारगिल युद्धाच्या वेळेस मिराजने जी कामगिरी केली होती किंवा जे ऑपरेशन राबवलं होतं त्याचं नाव आहे ऑपरेशन सफेद सागर.
आणि अगदी अलीकडच्या काळात हे विमान पुन्हा एकदा चर्चेत येण्याचं कारण असं की 26 फेब्रुवारी 2019 रोजी पाकव्याप्त काश्मीरमधल्या, ॲक्च्युली 2018 हवा आहे तिथं, काश्मीरमधल्या बालाकोट या ठिकाणी जैश ए मोहम्मद या अतिरेकी संघटनेचे ट्रेनिंग कॅम्प उद्ध्वस्त करण्यासाठी भारताने जी सर्जिकल स्ट्राईक मोहीम राबवली होती, त्यासाठी मिराज 2000 प्रकारची 12 विमानं वापरण्यात आलेली होती. आणि याच घटनेवर उरी द सर्जिकल स्ट्राईक हा चित्रपट बनवण्यात आला होता. म्हणजे आपण जो उरी पिक्चर पाहिला तर त्या उरी पिक्चर त्या घटनेवर आधारित आहे की ज्या घटनेत आपण सर्जिकल स्ट्राईक केलं, आणि त्या सर्जिकल स्ट्राईकसाठी आपण मिराज 2000 प्रकारची विमानं वापरली होती अशी 12. हे महत्त्वाचा मुद्दा आहे, परीक्षेला याच्यावर पण प्रश्न येऊन गेला आहे. आतापर्यंत दसॉल्ट एव्हिएशनने 600 मिराज 2000 प्रकारच्या विमानांची निर्मिती केलेली आहे. भारतासह फ्रान्स, इजिप्त, संयुक्त अरब अमिरात, पेरू, ग्रीस आणि तैवान या 7 देशांच्या संरक्षण दलात विमानं आहेत. ब्राझीलने 2000 सालापासूनच या विमानांचा वापर बंद केलेला आहे. मात्र आपल्याकडे ही आहेत आणि आपल्या हवाई दलातली सगळ्यात महत्त्वाची ही विमानं आहेत. या विमानाचे वैशिष्ट्य बघायला गेलं तर DFA 554 या स्वयंचलित तोफांनी ती सज्ज आहेत. 30 मिलीमीटर रिव्हॉल्वर लावलेले आहेत आणि तोफांमध्ये 1200 ते 1800 राऊंड प्रति मिनिट फायर करण्याची क्षमता आहे. विमानाची लांबी 14.36 मीटर आहे, पंख 91.3 मीटर आहेत आणि विमानाचे ड्राय वजन 7500 किलो आहे आणि टेक ऑफ करताना वजन 17000 किलोसुद्धा होऊ शकतं. कमाल वेग म्हणाल तर 2336 किलोमीटर कमाल स्पीड या विमानाचा आहे. इंधनाची टाकी एकदा भरल्यानंतर न थांबता जवळपास 1550 किलोमीटरपर्यंत प्रवास करण्यास सक्षम आहे. याच्यामध्ये लेझर गायडेड बॉम्ब असून हवेतून जमिनीवर आणि हवेतल्या हवेत मारा करण्याला ही मिसाईल सक्षम आहेत. आणि एकाच वेळी हे विमान 6300 किलो वजनाची शस्त्रास्त्रसुद्धा वाहून नेऊ शकतं. 9 मोठी क्षेपणास्त्र किंवा 20 किलो टनापर्यंत अणुबॉम्ब वाहून नेण्याची क्षमता विमानात आहे. म्हणजे 20 किलो टनापर्यंत. लक्षात घ्या की अमेरिकेने हिरोशिमावर जो अणुबॉम्ब टाकला होता तो 15 किलो टनाचा होता आणि आपल्या ह्या मिराजची जी क्षमता आहे 20 किलो टनापर्यंतचा अणुबॉम्ब वाहून नेऊ शकतो. म्हणजे यावरून मिराजची क्षमता आपल्या लक्षात येते. लक्ष्याचा अचूक वेध घेण्यासाठी प्रसिद्ध आहेत. एका मिनिटात 59,000 फूट उंची गाठू शकतं जमिनीपासून उंच. 59,000 फूट हे एका मिनिटाच्या आत वरती झेपावू शकतं. डॉपलर रडारच्या सहाय्याने एकाच वेळी जवळपास 24 निशाण्यांचा भेद हे विमान करू शकतं. आणि राफेल जी येणार आहेत ही तर मिराजपेक्षाही अत्याधुनिक वैशिष्ट्य आहे. म्हणजे सध्या भारतीय हवाई दलातलं मिराज हेच सगळ्यात बलवान ताकदवान विमान आहे आणि जर राफेल आलं तर ते सगळ्यात बलशाली असेल. त्यानंतर तेजस हे भारताचे एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड यांनी संयुक्तपणे भारतीय हवाई दलासाठी विकसित केलेलं एका इंजिनाचं बहुउद्देशीय हलकं लढाऊ विमान आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वदेशी हे विमान आहे तेजस, स्वदेशी लाईट कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट. ज्यावेळेस आपण 80च्या दशकात लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट प्रोग्राम सुरू केला होता त्या अंतर्गत या विमानाची निर्मिती प्रक्रिया सुरू झाली होती. म्हणजे 70च्या दशकापासून भारतीय हवाई दल फक्त रशियन बनावटीचे MiG-21 आणि MiG-23 या लढाऊ विमानांवर फक्त अवलंबून होतं. त्यामुळे त्यांच्यावरचं डिपेंडन्सी कमी करावी असा विचार करून मग भारतीय बनावटीचं हलकं लढाऊ विमान बनवावं या विचारातून या विमानाच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली. खरं तर हे विमान बनायला खूप उशीर लागला. याचं कारण असं की 1998मध्ये भारताने अणु चाचणी ज्यावेळेस घेतली त्यावेळेस मग या तंत्रज्ञानाच्या बाबतीत भारतावर म्हणजे तंत्रज्ञानाची जी मदत भारताला होत होती त्याच्यावर बंदी घालण्यात आली. त्यामुळं या विमानाचे सगळे भाग भारतात बनवणं भाग पडलं आणि भारताला काय अशा प्रकारचं आधुनिक विमान बनवण्याचा पूर्वीचा अनुभव नव्हता. त्यामुळे LCA प्रकल्प पूर्ण होण्यात उशीर झाला आणि 2003 साली या हलक्या लढाऊ विमानाला तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी तेजस असं नाव सुचवलं होतं आणि तेच तेजस आता आपल्या हवाई दलातलं महत्त्वाचं विमान बनून आपल्या हवाई दलात दाखल होत आहे आणि ते MiGची जागा घेण्यास सक्षम आहे तेजस. चाचणी ज्यावेळेस त्याची केली गोव्याला तर 1350 किलोमीटर प्रति तास या वेगाने प्रवास करून ध्वनीपेक्षाही जास्त वेग सुपरसॉनिक वेग त्याने प्राप्त करून दाखवला.
आणि याचं पहिलं उड्डाण 4 जानेवारी 2001ला झालं. विंग कमांडर राजीव कोठियाल यांनी त्याचं उड्डाण केलं. 10 जानेवारी 2011ला वापराला मंजुरी मिळाली आणि 17 जानेवारी 2015 पासून हवाई दलासाठी निर्मिती त्याची सुरू झाली. 1 जुलै 2016ला हे आपल्या हवाई सेवेत समाविष्ट करण्यात आलेलं आहे. आणि महत्त्वाची बाब म्हणजे सुपरसॉनिक लढाऊ विमान प्रकारातलं हे सगळ्यात छोटं आणि हलकं लढाऊ विमान आहे. चालक दल एकच आहे, म्हणजे एकच ड्रायव्हर आहे. लांबी त्याची 13.20 मीटर आहे. पंखाची लांबी 8.20 मीटर आणि उंची फक्त 4.40 मीटर आहे. वजन 6560 किलोग्रॅम आहे. आणि सगळ्या जर लोड वगैरे सगळा विचार केला तर मग वजन 9500 किलोग्रॅमपर्यंत जाऊ शकतं. वेग, जास्तीत जास्त वेग हा अतिउंचीवर 2205 किलोमीटर प्रति तास म्हणजे 1.8 मॅक इतकासुद्धा आहे. आणि याचा पल्ला 1700 किलोमीटरपर्यंतचा आहे. GE-414 हे अमेरिकन जेट इंजिन या विमानाला बसवलेलं आहे. आणि रडारवर तेजसला शोधणं कठीण काय जातं, तर तेजसचा आकार लहान आहे आणि तेजस हे रडार तरंगांना कमी परिवर्तित करणारं त्याला बाह्य आवरण बसवलेलं आहे. त्याच्यामुळं मग रडारवर ते लवकर चोरलं जात नाही. डेल्टा विंग असलेल्या विमानावर 8 ठिकाणी बॉम्ब क्षेपणास्त्र ठेवायची सोय आणि हवेतल्या अवैध इंधन भारता येण्याजोगी टाकी बसवण्याची सोय याच्यात करण्यात आलेली आहे. आणि अगदी अलीकडे 23 फेब्रुवारी 2019 या दिवशी भारताची बॅडमिंटनपटू PV सिंधू हिनेसुद्धा या विमानातून भरारी घेतलेली आहे. त्यानंतर पुढचं विमान आहे हॉक MK-132. ब्रिटनची विमान कंपनी आहे. ह्याच्यावर पण प्रश्न येऊन गेला आहे की हॉक विमानं कुठून घेतली आपण, तर ब्रिटनची ही विमान कंपनी आहे. अत्याधुनिक ट्रेनर विमान आहे. एका इंजिनाचं जेट इंजिन आहे त्याच्यामध्ये. 74मध्ये याची ब्रिटनमध्ये पहिली चाचणी घेतली. 76 पासून ते ब्रिटनच्या हवाई दलात समाविष्ट आहे. आपण 23 फेब्रुवारी 2008ला हे विमान आपल्या हवाई दलात औपचारिकपणे सामील झालं. त्यावेळेस आपण 24 विमानांची ऑर्डर दिली होती. नंतर 42 हॉक विमानांचे सुट्टे भाग मागून ते आपण HALला ओझरला जुळवले आणि त्यानंतर आणखी अशाच प्रकारची बरीच विमानं भारतात दाखल झाली. 19 फेब्रुवारी 2019ला उत्तर बंगलोरच्या यलहंका या ठिकाणी हवाई दलाच्या सूर्यकिरण नावाच्या एका प्रात्यक्षिक कार्यक्रमाच्या वेळी 2 हॉक विमानांचा अपघात झाला होता आणि त्यावेळी 3 पैकी एका वैमानिकाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे हे विमान एकदा चर्चेत आलं होतं. आता राफेल विमानं, अलीकडच्या काळातले सगळ्यात चर्चेत किंवा वादग्रस्त विमान मुद्दा ठरलेला आहे राफेल. फ्रान्सची एक कंपनी आहे देसॉल्ट एव्हिएशन, त्यांनी याची निर्मिती केली आणि फ्रान्सबरोबर भारताने ह्या विमानांच्या खरेदीचा करार केलेला आहे. आणि या करारानुसार पहिल्या टप्प्यात आपल्याला 36 विमानं मिळणार आहेत, पण त्यासाठी 59,000 कोटी रुपयांचा हा करार आहे. फ्रान्सचे संरक्षण मंत्री जॉन-जीन-यूज ली ड्रियान आणि भारताचे संरक्षण मंत्री त्यावेळेचे मनोहर पर्रिकर यांनी 2016मध्ये हा करार केला होता. हा करार वादग्रस्त ठरला, जास्त किमतीला वगैरे झाला असे आरोप विरोधकांकडून झालेले आहेत. 20 नोव्हेंबर 2020ला अशी 3 राफेल विमानं 20 नोव्हेंबर 2019 हवाई देतं. 20 नोव्हेंबर 2019 रोजी अशी 3 राफेल विमानं भारतीय हवाई दलाला फ्रान्सकडून प्राप्त झालेली आहेत. म्हणजे 3 आपल्याला मिळाली पण आहेत. राफेल हे जगातलं सगळ्यात ताकदवान लढाऊ विमान मानलं जातं. त्याला 2 इंजिन आहेत. 150 किलोमीटर पल्ल्याचं अत्याधुनिक लढाऊ विमान आहे. हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर ते मिसाईल्स लागू शकतं. भारतीय वायुदलात सध्या जी लढाऊ विमानं आहेत त्याची 33 स्क्वॉड्रन आहेत. पाकिस्तान आणि चीन हे दुहेरी आव्हान लक्षात घेतलं तर वायुदलाला किमान 45 स्क्वॉड्रन पाहिजेत. आणि त्यात MiG-27 पण रिटायर केले आपण आणि MiG-21 पण जाणार आहेत. त्याच्यामुळं आता जवळपास 11 स्क्वॉड्रन रिक्त होणार आहेत. त्याच्यामुळं 45 बनवायचे तर आपल्याला 33पैकी 11 ऑलरेडी कमी होत आहेत. त्यामुळं मग आपल्याला आता राफेल विमानांची गरज आहे. या विमानांच्या सौद्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाला आणि त्याच्यामुळे याची संरक्षण दलातला समावेश बराच काळ रखडला. आणि विशेष म्हणजे सध्या फक्त फ्रान्सकडेच विमान आहे आणि आता जर भारताला मिळालं आहे तर मग फ्रान्स नंतर भारतच फक्त. महत्त्वाचं विमान आहे जॅग्वार. भारतीय हवाई दलातलं 2 इंजिन असलेलं छोटं लढाऊ विमान आहे. मूळ निर्माता त्याचा स्पेस कॅट जॅग्वार ही ब्रिटिश फ्रेंच कंपनी आहे. जॅग्वार हे कमी उंचीवरून उडत लक्ष्याचा वेध घेणारं लढाऊ विमान आहे आणि भारतीय हवाई दलात सध्या जमीन आणि सागरी संरक्षणासाठी 2 प्रकारचे जॅग्वार विमानं वापरले जातात. हलका आहे, चपळ आहे. कारगिल युद्धाच्या वेळी या विमानांनी केलेल्या अचूक बॉम्ब फेकीमुळे भारताला फायदा झाला होता असे मानले जाते. आणि हवाई दलात या विमानांचा वापर 1979 पासूनच होतो आहे. या विमानांचा पल्ला 850 किलोमीटर आहे आणि सध्या या विमानामध्ये सुधारणा करून त्याच्यावर ऑटो पायलट ही यंत्रणा बसवण्यात येते. जॅग्वार एक कमी उंचीवरून उडत लक्ष्याचा वेध घेणारं हलकं लढाऊ विमान आहे. या विमानांच्या तुकडीवर जहाज विरोधी हार्पून 2
क्षेपणास्त्र बसवण्यात आलेले आहे. जहाजाला उडवण्याचं सुद्धा काम करतं. आणि भारताकडे अशी 106 जागवार विमानं सध्या आहेत. आणि आता ही झाली लढाऊ विमानं. आता हे एक हर्क्युलस म्हणजे सुपर हर्क्युलस C-130 जे सुपर हर्क्युलस जे विमान आहे ते मात्र लढाऊ नाही, तर ते विमानवाहू विमान आहे किंवा रणगाडा किंवा युद्ध सामग्री वाहून येणारे विमान आहे. अमेरिकेची लॉकहीड मार्टिन कंपनीने हे बनवलेलं आहे अमेरिकेच्या हवाई दलासाठी. म्हणजे त्याचं विमानाचं अमेरिकेतलं पहिलं उड्डाण 1954ला झालेलं आहे. अमेरिकन वायुसेनेचा काना मानलं जातं. नंतर आपण खूप उशिरा घेतला ॲक्च्युली. टर्बोप्रॉप इंजिन आहे त्याला. आणि त्याच्यामध्ये अगदी सैनिक असेल, लढाऊ विमानं म्हणा, रणगाडे म्हणा, वैद्यकीय साधनं आणि युद्ध साहित्य वाहून नेलं जाऊ शकतो. आपण चित्रात ज्या पद्धतीने बघतो त्या पद्धतीने त्याच्यामध्ये भरपूर जागा आहे. अगदी रणगाडे त्यात बसू शकतात. आणि कच्च्या धावपट्टीहून सुद्धा हे चढू किंवा उतरू शकतं. त्यामुळे दुर्गम भागात सैनिकांची किंवा युद्ध साहित्याची ने-आण करण्यासाठी याचा उपयोग होतो. म्हणजे त्याच्यामध्ये 128 शस्त्रसज्ज सैनिक आणि 92 पॅराट्रुपर्स एकाच वेळी बसू शकतात. 3890 किलोमीटरचा पल्ला असलेलं विमान 22,000 फूट उंचीवर सुद्धा ताशी 660 किलोमीटर वेगाने, अवजड विमान आहे तरीसुद्धा 660 किलोमीटर वेग ते गाठू शकतं. आणि 40पेक्षा जास्त प्रकारात तयार केलेलं विमान 60हून अधिक देश आपल्याकडं सैनिक वापरासाठी किंवा सैनिकांच्या वाहतुकीसाठी करतात. भारतीय वायुसेनेने C-130J हर्क्युलस विमान 5 फेब्रुवारी 2011 रोजी आपल्या सेवेत दाखल केलं. अमेरिकेने 54मध्ये बनवलेलं विमान आपण 2011ला दाखल केले. आणि आपण त्याच वेळेस आणखी 6 विमानांच्या खरेदीचा करार आपण अमेरिकेबरोबर केलेला आहे. मार्च 2014मध्ये घटना घडली. वायुसेनेच्या ताफ्यातलं C-130 जे सुपर हर्क्युलस विमान आहे त्याचा अपघात होऊन त्यात वायुसेनेच्या 5 अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला होता. एका विमानाची किंमत 1000 कोटी रुपयापेक्षा सुद्धा जास्त आहे. त्याच्यामुळे वायुसेनेतलं हे सगळ्यात महागडं विमान आहे हर्क्युलस. जगभरात अशी सगळ्या देशांकडे मिळून अशी जवळपास 2500 विमानं आहेत. ही झाली विमानं. आता भारतीय संरक्षण दलातील लढाऊ हेलिकॉप्टर्स कोणकोणते आहेत थोडक्यात. ध्रुव बहुउद्देशीय हेलिकॉप्टर आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने बनवलेलं आहे. जर्मनीच्या MMB कंपनीच्या मदतीने या ध्रुव हेलिकॉप्टरच्या निर्मितीला आपण 1984 सालापासून सुरुवात केली. पुढे 20 ऑगस्ट 1992ला या हेलिकॉप्टरचं पहिलं उड्डाण झालं. 2002 साली ध्रुव सेवेत दाखल झालं. लष्कर असेल, हवाई दल असेल किंवा नौदल असेल तिघांसाठी पण हे उपयुक्त आहे आणि तिघांकडे पण आहे. सद्यस्थितीत भारतात जवळपास अशा प्रकारची ध्रुव जी विमानं हेलिकॉप्टर्स आहेत ती 250 आहेत जवळपास. आणि एका ध्रुव हेलिकॉप्टरची किंमत 40 कोटी रुपये. ही हेलिकॉप्टर्स भारताकडून इक्वेडोर, इस्रायल, मॉरिशस, मालदीव, नेपाळ या देशांनी सुद्धा घेतलेली आहेत. चेतक हे एक हेलिकॉप्टर आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडनेच बनवलेलं आहे. 1962 पासून ही विमानं हेलिकॉप्टर्स बनवायला सुरुवात झालेली आहे. आणि फ्रान्सच्या SUD एव्हिएशन कंपनीबरोबर आपण करार केलेला आहे. त्यांच्याकडून टेक्नॉलॉजी घेतली. अलुटे या नावाने बनवण्यात आलेल्या हेलिकॉप्टर्सला भारतात चेतक असं नाव आहे. चेतकचं पहिलं उड्डाण 65मध्ये झालं आहे. चेतक हेलिकॉप्टर 2 टन वर्गातलं हेलिकॉप्टर असून त्याच्यात 7 सीट आहेत. तर चेतक हे आणखी एक महत्त्वाचं विमान. आणि चिता 70मध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्सने या हेलिकॉप्टरची निर्मिती सुरू केली. अर्टोस्ट 3B टर्बोशाफ्ट इंजिन याच्यात आहे. अतिशय उंचावरून जास्त वेगाने वजन वाहून नेण्यासाठी, निरीक्षण करण्यासाठी, सर्व्हेलन्स करण्यासाठी, माल वाहतुकीसाठी सगळ्यांसाठी उपयुक्त आहे. HALने या प्रकारचे 275पेक्षा जास्त हेलिकॉप्टर बनवलेले आहेत. आपणही वापरतो आणि इतर देशांना पण आपण त्याची विक्री करत असतो. कामोव हेलिकॉप्टर्स, कामोव 226 म्हणजे कामोव 226 हेलिकॉप्टर्स जे आहे अर्थात रशियाचं आहे. कामोव KA-226 हे रशियन बनावटीचं दुहेरी इंजिन असलेलं छोटं बहुउद्देशीय हेलिकॉप्टर आहे. 2002 पासून रशियन सैन्य दलात आहे. आपल्याकडे ते नंतर आलं. त्या विमानाचं वैशिष्ट्य, हेलिकॉप्टरचं वैशिष्ट्य असं आहे की पारंपरिक पद्धतीची कायमस्वरूपी केबिन नाही त्याच्यामध्ये. आवश्यकतेनुसार बदल करता येऊ शकणारी आणि विविध उपयोगासाठी वापर करण्याची सुविधा असलेली केबिन आहे. म्हणजे अशी केबिन ती बदलता येते. त्यामुळे हेलिकॉप्टरमधून कधी मानवी वाहतूक, कधी वस्तूंची वाहतूक, कधी वैद्यकीय साधनांची वाहतूक, कधी शस्त्रसुद्धा वाहून नेले जाऊ शकतात. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिसेंबर 2015मध्ये रशियाचा दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी कामोव 226 या हेलिकॉप्टरची निर्मिती भारताच्या मेक इन इंडिया या मोहिमेअंतर्गत भारतातच करायला पाहिजे असा एक करार रशियाबरोबर केला. आणि मग भारतीय लष्कर आणि हवाई दलाच्या ताफीत
सामील करण्यासाठी यांची निर्मिती आता आपण मेक इन इंडिया कार्यक्रमांतर्गत करत आहोत. सुमारे 200 हेलिकॉप्टर्स 2020 अखेर भारतीय संरक्षण दलात सामील व्हायची शक्यता आहे. आणि सगळ्यात लेटेस्ट अपाचे बोईंग AH-64 अमेरिकन बनावटीचं हेलिकॉप्टर आहे. अटॅक प्रकारचं हेलिकॉप्टर आहे. अमेरिकेत 75मध्ये हेलिकॉप्टरचं पहिलं उड्डाण झालं. 86मध्ये ते अमेरिकेच्या मिलिटरीत सामील झालं. अमेरिकेतली बोईंग डिफेन्स स्पेस अँड सिक्युरिटी कंपनी नावाची जी कंपनी आहे ती याची निर्मिती करते. आतापर्यंत जवळपास 2400 हेलिकॉप्टर्स त्या कंपनीने तयार केलेले आहेत. भारताचा जर विचार केला तर भारताने 2012 साली अशा प्रकारचे एकूण 22 हेलिकॉप्टर्स खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. मग अमेरिकेत 75 सालीच जे आलं, म्हणजे 86 सालीच जे अमेरिकन लष्करात दाखल झालं, त्याच्यानंतर आपण 30 वर्षांनी जवळपास त्या हेलिकॉप्टरच्या खरेदीचा निर्णय घेतो. सन 2015 साली हेलिकॉप्टरच्या खरेदीची ऑर्डर दिली आणि 11 मे 2019ला पहिलं अपाचे हेलिकॉप्टर भारताला मागच्या वर्षी मिळालेलं आहे. पुढे 3 सप्टेंबर 2019ला आणखी 8 हे अपाचे हेलिकॉप्टर भारतीय हवाई दलात सामील झाले आहेत. म्हणजे अपाचे हेलिकॉप्टर्स कोणाचं आहे? अमेरिकेचं आहे. म्हणजे याच्या संदर्भात प्रश्न येत असतात की कोणत्या देशाकडून आपण ते घेतलेले, याच्यावर काही प्रश्न असतात. आता भारतीय नौदलातल्या युद्धनौका कोणकोणत्या आहेत? भारतीय नौदलाकडची लढाऊ जहाजं आणि नौदलाकडे असलेल्या पाणबुड्या हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकची चर्चा आपण उद्याच्या लेक्चरला करूया. धन्यवाद.